लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेड्यात 23 कोटींच्या पाणी योजनेची पोलखोल, टाकीला गळती, पाईपलाईनवर नागरिकांचे प्रश्न. कामं सुधारली नाही तर 14 ऑगस्टला आमरण उपोषण. शिंदखेडा शहरातील 23 कोटी रुपयांच्या फेज 2 पाणीपुरवठा योजनेच्या कामाची नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान काही ठिकाणी गंभीर त्रुटी निदर्शनास आल्यानं संबंधित ठेकेदारांना तातडीनं दुरुस्तीचा आदेश देण्यात आले. साईलीला नगर येथील पाण्याच्या टाकीला गळती होत असल्यामुळे दररोज अंदाजे 1.5 ते 2 लाख लिटर फिल्टर केलेलं पाणी वाया जात असल्याचं समोर आले. याची दखल घेत नगराध्यक्ष कलावती माळी आणि पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुंखे यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. यानंतर गायत्री नगर परिसरात पाहणी केली असता फेज 2 पाईपलाईनच्या जोडणीबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. काही ठिकाणी पाईप कमी खोलीवर टाकल्यामुळे पाण्याच्या दाबाने जॉईंट निघून जात असल्याचा आणि त्यामुळे कमी दाबानं तसेच दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व महिलांनी केला. आंबेडकर नगरमध्येही महिलांनी पाणी टंचाईबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी नगरपंचायत प्रशासनानं येत्या 4 दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन दिले. दरम्यान या 23 कोटी रुपयांच्या योजनेचं काम करणाऱ्या कंपनीकडून कामाच्या देखरेखीसाठी अभियंता नियुक्त नसल्याचा आरोप नगरसेवक दीपक माळी यांनी केला. पाहणी दरम्यान नगराध्यक्षा कलावती माळी यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की पाणी पुरवठा योजनेच्या फेज 1 आणि फेज 2 ची कामं सर्व समाधानकारक झाली नाहीत, तर येत्या 14 ऑगस्ट रोजी त्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांसह आमरण उपोषणाला बसतील. नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आता या पाहणीनंतर संबंधित ठेकेदार आणि प्रशासन प्रत्यक्षात त्रुटी दूर करून कामाची गुणवत्ता सुधारते का, तसेच नगराध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर काय पावलं उचलली जातात याकडे संपूर्ण शिंदखेडा शहराचं लक्ष लागलंय. मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. फेज 2 आणि फेज 1चं काम समाधानकारक झालेलं नाही. आम्ही सगळी पाहणी केली, परंतु समाधानकारक झालेलं नाही. 14 ऑगस्टपर्यंत जर व्यवस्थित कामं झाले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आणि मुख्य अधिकाऱ्यांनी कोणतं त्यांचं बीट देऊ नये सांगितलं. ओके, शिंदखेड्यामध्ये आता पाणीपुरवठा योजनेच्या फेज 2च्या कामाची सुरुवात आहे. काही दिवसांपासून झालेली आहे. काही नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्याच्यानुसार प्रत्यक्ष नगराध्यक्ष, नगरसेवक हे पाणीसाठी आज गेलेले होते. आपण काल सीओ साहेबांना तसं अधिकृत पत्र दिलं होतं. ठेकेदार यांनी स्वतः किंवा त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, अभियंता काम करणारे, यांना पाठवायला पाहिजे होतं. जे आलेले आहेत ते तंत्रज्ञ नाही, ते त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. PMC जे आहेत त्यांना ओळखपत्र पण दाखवता आलं. त्यांना या गोष्टीची इथली ABCD पण माहिती नाहीये असं तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं, त्यांना माहिती नाही. अशा पार्श्वभूमीवर 23 कोटीच्या योजनेचं काम सुरू आहे. जे पहिल्या फेजमध्ये पाण्याच्या टाकीचं काम झालेलं आहे, ती 6 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांनी काही सांगितलं की 24 तासामध्ये तिथून 1 ते 1.5 लाख लिटर पाण्याच्या टाकी लिकेज आहे म्हणून वाहून जातं. याचा अर्थ त्या आपल्या शहराचं शुद्ध केलेलं पाणी वाया जाते. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा गोष्टी आता निदर्शनास आलेल्या आहेत की पाईपलाईन ही 3 फुटावर पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा खोल पाहिजे. काही ठिकाणी फक्त 1 फुटावर खोल आहे, हे पत्रकारांनी पण पाहिलेलं आहे. काही ठिकाणी 2 फूट 3 फुटावर खोल आहे. तर हा जो समतोल आहे, हा समतोल नेमका कोणत्या अभियंत्याने साधलेला आहे? या पद्धतीने ही कामं कशी झालेली आहे? आम्हाला अपेक्षित असं आहे की ठेकेदार स्वतः येऊन आणि नकाशा आणून, नकाशामध्ये ज्या गोष्टी आहेत ते त्यांना, जे इथं आलेले आहेत त्या इंजिनियर नाही, त्यांना सांगता येत नाही की वॉल आहे का, 4 इंची का 6 इंची असं. या गोष्टी त्या फेज 1चे ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावर ढकलतात. वास्तविक फेज 1चं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने पुढे करावं म्हणून फेज 2 माननीय पालकमंत्र्यांनी या ठिकाणी मंजूर केलेले आहे. वरून जर शासनाचा एवढा चांगला निधी येतोय आणि आपल्याला जर पाणी पुरवठा योजनेमध्ये, आता आंबेडकर नगरमध्ये आपण गेलो होतो, 5 वर्ष झाले ती पाईपलाईन काढून झालेली आहे, फक्त जोडली गेलेली नाही म्हणून त्यांना पाणी मिळत नाही. नव्या योजनेतून जाऊ दे, जुन्या योजनेतून पण त्यांना पाणी मिळत नाही. अशी जर पार्श्वभूमी राहिली तर इथे अभियंता आहेत नगरपंचायतीचे, त्यांना पण आम्ही सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना जे बिलं आलेले असतील, त्यांची जी बिलांची मागणी असेल, जोपर्यंत हे काम जे झालेलं आहे ते समाधानकारक अभियंत्यांचा अधिकृत, आम्ही आमचं स्वतःच नाही सांगत, स्वतः अभियंता यांना समाधानकारक वाटत नाही तसा अहवाल त्यांनी नगराध्यक्षांना द्यावा.
तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नये. आपण जर पूर्ण शहरामध्ये फिरलो तर फेज 1 मध्ये इतक्या तक्रारी आहेत लोकांच्या, त्या फेज 1 म्हणून मी म्हणतोय की आपण ज्या मार्फत केलेलं आहे आम्ही, तर इतके वर्ष झाले तरी ती योजना पूर्ण नाही आणि या योजनेचं फायनल झालेलं नाही असं कोण म्हणतं, मुख्य अधिकारी म्हणतात. परंतु मी त्यांच्याकडनं ते मागितलं, फायनल सर्टिफिकेट द्या. फायनल झालेलं आहे ना तुमची योजना, तर ते फायनल सर्टिफिकेट मला आजपर्यंत दिलेलं नाही. हस्तांतरण नाही. हस्तांतराचे विषय नाही आणि लोकार्पण जे आहे काही आवश्यकता होती, परत त्याच्यात सौर ऊर्जा आहे अशा संबंधित ते आणि परत कर्मचाऱ्यांचे जे काही निवास आहे ते असं कार्य त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यात त्यांनी 23 किलोमीटर पाईपलाईन घेतलेली आहे, सोलर आहे. आणि जे ठेकेदार आहेत त्यांचा जो नकाशा आहे शहराचा पाईपलाईनचा, त्याच्यानुसार काम करायला पाहिजे. तुम्ही पत्रकार तुमच्या गलीमध्ये इथे काम करू नका असं जर सांगितलं तर ते काम बंद करून टाकतात. हे जे होत आहे त्याच्यामुळे काय होतंय, त्या गल्लीमध्ये कमी दाबाने पाणी जाते. इथले जे कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी ते सांगतात की ते 6 वॉल आहेत, तर एकच वॉल तुम्ही इथे करू शकतात, म्हणजे तिथलं पाणी लगेच बंद होऊन दुसरीकडे आपल्याला देता येईल, म्हणजे त्या भागातलं पूर्ण बंद करता येईल. ते 6 वॉल बंद करता करता आपल्याला 1 लाख लिटर पाणी चाललं जातं, जे तिथे आवश्यक नाही आहे तसं. पण ह्या गोष्टीला 8-9 महिने होऊन गेले. 2च ठिकाणी गावात वॉल बसवायचे, अजून तर 2-3 वाल झाले, 2 ठिकाणी वॉल बसवायचे. या कर्मचाऱ्यांनी ते केलेले नाही. मुख्य पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासाठी अभियंता सिंदखेड्यात येत नाही, त्यांचा कोणीतरी एक कर्मचारी येतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमचा दुसरा पाईप खाली आहे म्हणून आम्ही वरती मेन पाईप टाकून दिला. गांधी चौकामध्ये 1 फूट खाली मेन पाईप आहे, त्यांचं कारण असं आहे की खाली दुसरा पाईप आहे. पूर्ण गावात ही समस्या आहे. म्हणजे तिथून बैलगाडी गेली, भरलेलं ट्रॅक्टर गेलं, वाळूचं ट्रॅक्टर गेलं, खळी गेली, तरी त्या पाईपलाईनचा चुरा होणार. आणि वैयक्तिक नळ जोडणी नगराध्यक्षांचा आमचा आरोप आहे की ही जसं टेंडरमध्ये आहे त्या पद्धतीने केलेली नाही, जुनी गावठी पद्धत वापरूनच केलेलं आहे. नगराध्यक्षांचा आरोप आहे. ही कामं समाधानकारक झाली नाही. तर आम्ही 14 ऑगस्टला नगराध्यक्ष या ठिकाणी आम्हाला उपोषण असतात. 14 ऑगस्ट प्रकारे घ्या ना, त्यानंतर नळ होणार ते प्रेशर मध्ये थोडस या जॉईंट मध्ये निघणं पाणी आणि एकदम निघ्या. कोणीच काही करत नाही भाऊ, काही नाही. आम्ही आधी व्हिडिओ माहिती असं करतस किती विचारा तुमले. किती दिवसासाठी पाणी सोडणार, नवा 2 दिवस सोडणार, नंतर बंद करून देणार. मग पाणी नाही शेतात. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.